पुणे जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकरणामुळे वाढत असलेली लोकसंख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असल्याने व्हीआयपींच्या वाढलेल्या फेऱ्या अशी स्थिती असताना ग्रामीण पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांना चांगलीच कसरत करावी लागत होती। आता मात्र त्यांना 1,500 पोलिसांचे मनुष्यबळ मंजूर झाले असून त्यामुळे त्यांच्यावरचा ताण कमी होण्याची शक्यता आहे। हे मनुष्यबळ प्रत्यक्ष पोलीस दलात दाखल व्हायला 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे। पुणे ग्रामीण मध्ये 31 पोलीस ठाणी आहेत। त्यासाठी सध्या 2,700 पोलीस उपलब्ध आहेत। लोकसंख्येचा विचार करता त्यांना आणखी 3,000 पोलिसांची आवश्यकता आहे। पुणे जिल्ह्यात चाकण, रांजणगाव, बारामती, म्हाळुंगे हा औद्योगिक पट्ट्याचा भाग वेगाने वाढत आहे। या ठिकाणी कामाच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। त्याचबरोबर शहराजवळील भागाचा विकास झपाट्याने होत आहे। जमिनीचे वाढलेले भाव, वाढलेली लोकसंख्या यातून गुन्हेगारीत वाढ होत आहे। पुणे मुंबई, पुणे सोलापूर, पुणे सातारा, पुणे नाशिक असे राष्ट्रीय महामार्ग पुणे ग्रामीण मधूनच जातात। तसेच पुण्याचा ग्रामीण भाग राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळे या ठिकाणी व्हीआयपी लोकांच्या फेऱ्या वाढल्या आहेत। त्याचबरोबर अलीकडे पुण्याजवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानही झाले आहे। या ठिकाणी व्हीआयपी लोकांची उपस्थिती असते। पुणे ग्रामीणचे निम्मे मनुष्यबळ बंदोबस्तात असते। देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्रांवर वर्षातून 2 वेळा यात्रा असतात। त्यासाठी लाखो भाविक येतात। त्यावेळी जिल्ह्यातील पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त असतो। त्यामुळे आणखी 3,500 पोलीस मनुष्यबळ देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले की राज्यात 65,000 पोलिसांची भरती टप्प्याटप्प्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। राज्यात पहिल्या टप्प्यात लवकरच 11,000 पदांची भरती केली जाणार आहे। त्यापैकी 1,568 पदेही पुणे ग्रामीण पोलिसांना देण्याचा निर्णय पोलीस महासंचालक कार्यालयाने घेतला आहे। ही 1,500 पदे भरल्यानंतर कामावरील ताण बराच कमी होईल, पण प्रत्यक्षात कामावर येण्यास पोलिसांना आणखी 1 वर्ष लागेल।